नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. आणि त्यामधील पहिला मुद्दा आहे, ए पॉईंट आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज दी बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत, रासायनिक वर्तणूक कशी आहे, हे या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक संरूपणावर आधारित असणार आहे. आणि त्यामुळं या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाहूयात आपण. तर या ठिकाणी आपण जरूर पाहू. या धातूंचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स आपण पाहूयात. मेटल सोडियम विच इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 11. इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 281. Then element magnesium having atomic number 12 has electronic configuration 282, and element aluminium with atomic number 13 has electronic configuration 283. म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्ये या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आणि या प्रत्येकामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 1 किंवा 2 किंवा 3 इतकी आहे. आता अशा पद्धतीनं असलेले जे हे एलिमेंट आहेत की ज्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण आत्ताच पाहिले की दे हॅव 1 or 2 or 3 electrons in the outermost electron shells. Therefore, now in chemical reaction, how the ions are formed by them, that will be discussed here. म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या त्या स्थितीमुळं त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी घडते किंवा ते बंध निर्मितीची प्रक्रिया कशी करतात हे समजून घेण्यासाठी आपण पुढील मुद्दा पाहूया, फॉर्मेशन ऑफ आयन्स. Metals have a tendency to lose their valence electrons to form positively charged ions, that is cations. म्हणजे धातू इलेक्ट्रॉन गमावण्याची टेंडन्सी दाखवतात आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं की जो ऋण प्रभारित असतो त्यांच्यावर एकूणच धनप्रभार येतो. आणि अशा धनप्रभारित कणांना, धनप्रभारित आयनांना, धनप्रभारित अणूंना आपण कॅटायन किंवा कॅशन असं म्हणतो. आणि मग हे या कॅशनची निर्मिती कशी होते ते आता आपण पाहूया. हिअर इन केस ऑफ सोडियम विच इज हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281 will donate this one electron which is present in the outermost orbit so that it will gain the stable electronic configuration 28. म्हणजे दुसऱ्या कक्षेची, बाह्यतम कक्षेची अष्टक स्थिती पूर्ण होईल अशी अवस्था ते प्राप्त करून घेतात. कशामुळं? एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं. Therefore, as a result, one negatively charged particle is removed from that atom. Therefore, here positively charged cation which is attracted towards the cathode is formed, that is Na positive is formed, and one single electron is removed from it. Okay. म्हणजे सोडियम आयनाची निर्मिती होते. Again, next example is of magnesium.
magnesium has electronic configuration 282, and here as these two electrons are removed out or lost, therefore it will have double positive charge. That means double positively charged cation will be formed with electronic configuration 2,8, and 2 electrons are removed out. Okay. Likewise, we will study one more example. In case of aluminium, its electronic configuration is 283. These 3 electrons which are present in the outermost electron shell are lost like this, and due to its loss, 3 positive charges will be developed in aluminium. Therefore, triple positive charge aluminium ion with triple positive charge will be formed with electronic configuration 2,8. म्हणजे या ठिकाणी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली असेलच की या ठिकाणी इलेक्ट्रॉन निघून जात आहेत आणि इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळं यांच्यावर 1 किंवा 2 किंवा 3 धनप्रभार येत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येत आहेत. पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स आर फॉर्म्ड बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. दिस इज द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल्स. Now next is reaction with oxygen. Any metal combines with oxygen to form its oxide. That means metal reacts with oxygen to form metal oxide. And now these metal oxides are basic in nature. म्हणजे ही जी काही धातूंची ऑक्साइड्स आहेत, ही धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात. Metal oxides react with any acid to form salt and water. Obviously, when any substance reacts with acid and forms salt and water, then that material must be a basic material. त्याचा हा प्रूफ या ठिकाणी आपण सांगतोय. So metal oxides react with acid to form salt and water. Okay. Next is reaction of metal with acid. Any acid, most of the metals react with dilute acids to form metal salts while hydrogen gas is released. आणि बहुतेक सर्व धातू हे विरल आम्लाबरोबर अभिक्रिया करतात. त्या आम्लापासून त्यांचे क्षार तयार होतात आणि त्याचबरोबर त्यातून हायड्रोजन वायू सुद्धा मुक्त होत असतो. अशी अभिक्रिया बहुतेक सर्व धातू दाखवतात. नाउ नेक्स्ट इज रिएक्शन विथ वॉटर.